आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती. नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत. देशमुख कुटुंब भगवान गडावर. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आरोपींचं समर्थन करत नाही. देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. महायुतीला सत्तेमध्ये आणण्यासाठी हिंदू समाजानं मोठ्या प्रमाणात ताकद उभी केली. फक्त हिंदू समाजामुळे आम्ही मंत्री झालो. आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार. मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. 12 लाख उत्पन्न करमुक्त करणं म्हणजे सुरीला मध लावून मध्यमवर्गीयांच्या मानेवर फिरवण्याचाच प्रकार. केंद्रीय अर्थसंकल्पावर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा खडूस असा उल्लेख. सोलापूरनंतर सांगलीमधील ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएमला विरोध. मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या. वाळवा तालुक्यामधील बहे ग्रामसभेमध्ये एकमतानं ठराव. इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द. राज्यामधील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर. संशयित प्रकरणांपैकी 127 रुग्णांमध्ये जीबीएस आजाराचं निदान, तर उर्वरित रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं. 5 संशयास्पद रुग्णांच्या मृत्यूची नोंद.